विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा वाढण्याची शक्यता आहे। कारण मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलंय। त्यानंतर ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनीही तिथून अगदी काही मीटर अंतरावर आपलं उपोषण सुरू केलंय। थोडक्यात आंदोलक मराठा आणि आंदोलक ओबीसी आमने सामने आले। त्यामुळे मराठा ओबीसी आंदोलनात एकाच ठिकाणी परवानगी देऊन पेटवलं जातंय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। आरक्षणाच्या मुद्द्यावरून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी राज्याच्या केंद्रस्थानी आले। कारण एकीकडे जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीत उपोषणास्त्र उपसलंय, तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनीही अंतरवाली सराटीच्या वेशीवर आंदोलन सुरू केलंय। परिणामी एकाच गावात मराठा आणि ओबीसी हा संघर्ष बघायला मिळतोय। त्यामुळे मराठा ओबीसी आंदोलनाला एकाच ठिकाणी परवानगी कशी दिली असा प्रश्न उपस्थित होतोय। ओबीसी नेत्यांना उपोषणासाठी अंतरवाली सराटीतच परवानगी का? दोन समाजांमध्ये भांडणं लावण्याचा कोणाचा प्रयत्न आहे? सामाजिक सलोखा टाळण्यासाठी ईदची सुट्टी पुढे ढकलली। एकाच गावात एकाच वेळी दोन परस्पर विरोधी आंदोलनाला सरकार परवानगी कसं देतं? जरांगे आधीपासून उपोषण करतात त्याच गावाची निवड ओबीसी नेत्यांकडून का, असे प्रश्न डॉक्टर गणेश गोळेकरांनी सरकारला विचारले। आरक्षण बचावासाठी जरूर आंदोलन केले पाहिजे। महाराष्ट्रामध्ये एवढे गावं एवढे शहरं पडलेले आहे, हे सोडून फक्त तिथंच का? जिथं जरांगे पाटील वर्षभरापेक्षा जास्त दिवसापासून आंदोलन करत आहेत तिथं अचानक रात्रीतून लोक येऊन बसतात आणि दुसऱ्या बाजूला दुसरा आंदोलक म्हणतो की आम्ही आता वेगळं बसणार आहोत आणि आमची कोर कमिटी सांगेल। यांची कोर कमिटी कोण आहे? बांधवांनो, हा विरोध ओबीसी बांधवांना नाही किंवा ओबीसी बांधवांचा मराठा बांधवाचा नाही, तर यात मोठा राजकीय कट शिजलेला आहे। अंतरवाली सराटीचा सातबारा हा काही जरांगेच्या नावावर कोणी लिहून दिलेला नाही अजून, आणि जरी लिहून दिला असेल तरी तो ओबीसीच्या आंदोलनाला कोणी विरोध करू शकत नाही, कारण त्यांनाही लोकशाही अधिकार आहेत आंदोलन करण्याचा। दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की जरांगेने आतापर्यंत जेवढी आंदोलनं केली कधीही परवानगीची वाट बघितली नाही। मराठा आरक्षणाला ओबीसीमधूनच आरक्षण द्या या मागणीसाठी जरांगे पाटील अंतरवाली सराटीत 6व्यांदा उपोषणाला बसले। त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ओबीसी नेते मंगेश ससाणेंसह 5 जणांनी अंतरवाली सराटीच्या वेशीवर उपोषण पुकारले। अशातच जालना जिल्ह्यातील वडीगोद्रीमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेंनीही पुन्हा उपोषण सुरू केले। त्यामुळे प्रश्न असा पडतोय की हे सगळं चाललंय कुणामुळे? दिलेलं असतानाही करत नाही याचा अर्थ मराठ्यांचं वाटोळं व्हावं हे फडणवीसांना वाटतं। 2024ला वाईट वेळेला त्या परिणामाला जर जायचं नसलं तर तुम्ही मराठ्यांचं आरक्षण देऊन टाका, त्याची अंमलबजावणी करा। जोपर्यंत जस्टिस रोहिणी आयोगाच्या जजमेंट प्रमाणे जोपर्यंत माझा मराठा बांधव सामाजिक मागासले पण प्रूव्ह करू शकत नाही तोपर्यंत जरांगे काय, जरांगेचा बाप जरी आला, शरदचंद्रजी पवार जरी आला तरी ओबीसीचं आरक्षण संपू शकत नाही। आणि जरांगेला सांगा तुझ्या बॅनरवर तुतारीचं चिन्ह टाक म्हणाव, तुतारीचं चिन्ह टाक आणि बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन कर, पण तरी सुद्धा ओबीसीच्या घटनात्मक चौकटीत प्रवेश करायला परवानगी नाही। गेल्या वर्षभरात आरक्षणाच्या निमित्तानं मराठा आणि ओबीसी संघर्ष निर्माण झालाय। मराठा आंदोलक म्हणतायत सरकार हे सगळं पेटवण्याचा प्रयत्न करतंय। ओबीसींचा आरोप आहे की शरद पवार या वादाला निवडणुकीच्या तोंडावर हवा देतायत। एकीकडे जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसांवर आपली आगपाखड करतायत, तर दुसरीकडे जरांगे हे कसे शरद पवारांचे हस्तक आहेत अशी हराळी ओबीसी समाजाकडून देण्यात आली आहे। त्यामुळे आरक्षणाचं आंदोलन आता राजकीय वळणावर आलंय का? आंदोलक राजकीय वळचणीला गेल्याचे आरोप का होत आहेत? ठिणगी पडायला सुरुवात झालीय, पण तिला हवा देऊन वणवा भडकवला जाणार की ती ठिणगीच विझवली जाणार हे आगामी काळात पाहावं लागणार आहे। सुमित पवार, पुढारी न्यूज, जालना।